महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस शंकरराव हिंगासपुरे यांच्याकडे जपली जाते 110 वर्षाची महालक्ष्मी पूजनाची परंपरा। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस आणि माजी नगरसेवक शंकरराव हिंगासपुरे यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे महालक्ष्मी विराजमान झाल्या। विशेष गोष्ट म्हणजे 3 पिढ्यांपासून त्यांच्याकडे महालक्ष्मीची परंपरा जपल्या जात आहे। 110 वर्षापासून त्यांचे आजोबा व पणजोबापासून महालक्ष्मी पूजनाची परंपरा त्यांच्याकडे जपल्या जाते। संपूर्ण कुटुंब उत्साहपूर्ण वातावरणात महालक्ष्मीचं स्वागत आणि पूजन करतात। दरवर्षी शेकडो भाविक येऊन महालक्ष्मीचं दर्शन घेतात। तसेच मोठ्या प्रमाणात अन्नदानही केलं जातं। महालक्ष्मीच्या कृपेने आजवर कुठल्याही गोष्टीत कमी पडलेली नाही। तसेच महालक्ष्मीने सर्व काही भरभरून दिल्याचं समाधान शंकरराव हिंगासपुरे यांनी व्यक्त केलं। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शंकरराव हिंगासपुरे यांच्या घरी आपण आता आलो आहोत। जवळपास 100 वर्षांपूर्वीची महालक्ष्मींची परंपरा यांच्याकडे जोपासली जाते। पिढ्यानपिढ्या हा सोहळा यांच्याकडे साजरा केला जातो। आपण त्यांचं दर्शन केलं। आपण सगळ्यांशी बोलूया की नेमक्या त्यांच्या घरातल्या या महालक्ष्मींचा इतिहास काय आहे, काय त्यांची परंपरा, कशा पद्धतीने तुम्ही साजरी करता। मी शंकरराव बाजीराव हिंगासपुरे, माझ्याकडे आजोबा पणजोबापासून 110 वर्षाच्या अगोदरपासून महालक्ष्मी बसते आहे। ती परंपरा मी चालवली, त्याच्यानंतर आता माझी मुलं करतात। जवळपास की जेव्हापासून महालक्ष्मी बसते तेव्हापासून आर्थिकदृष्ट्या काही कमी पडली नाही। सगळं गुण संपन्न राजकीय याच्यामध्ये क्षेत्रामध्ये मला खूप चांगली संधी मिळाली। त्यामुळे मी प्रदेश काँग्रेसचा सरचिटणीस होतो महाराष्ट्राचा। अमरावती शहर काँग्रेसचा अध्यक्ष 15 वर्ष होतो। नगरसेवक होतो 10 वर्ष। आणि आतापर्यंत अमरावती शहरामध्ये की महालक्ष्मीचा आमच्या घरी खूप मोठा उत्सव साजरा होते। दरवर्षी 400-500 लोक जेवायला येतात आणि दर्शनाला 700-800 लोक येतात। हा अखंडपणे कार्यक्रम आमचा दरवर्षी चालू आहे, याच्यात खंड पडलेला नाही। आणि आमची इच्छा एवढी आहे की महालक्ष्मीमुळेच समृद्धी मिळाली आम्हाला आणि काही कमी पडली नाही, पैशाची नाही, अडल्याची नाही आणि तब्येतीची नाही। सगळे आता माझं 85 वर्षाचं वय आहे, पण माझं एक ऑपरेशन सुद्धा झालं नाही किंवा कोणताही ॲक्सिडेंट झाला नाही। त्याच्यामुळे महालक्ष्मीची खूप अपार कृपा आहे आणि ही कृपा सदैव राहणार आहे, एवढीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना आहे। तुम्ही सांगितलं की 110 वर्षांपासून जी परंपरा आहे, तर याच घरात ही परंपरा सुरू झाली, कोणी सुरू केली? नाही, हे तळेगाव देशासन माझ्या पणजोबापासून, नंतर माझ्या आजोबानं तळेगाव देशासन तालुका धामणगाव रेल्वे तिथून सुरू केली। त्यानंतर मी अमरावतीला जेव्हा राहायला आलो तेव्हा मात्र माझी इथं सुरू केली मी। अखंडपणे चालू आहे आणि अन्नदानी खूप होत आहे दरवर्षी। महालक्ष्मीची पूजा आम्ही मन लावून करतो। दरवर्षी साड्या नवीन घेतो आणि माझी पत्नी होती ती तर दरवर्षी मोठ्या उत्साहानं करते। 2011 मध्ये ती गेली, पण तिची परंपरा आम्ही चालू ठेवली आहे। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा।